नमस्कार. सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 ह्या धड्याबद्दल आपण माहिती पाहत आहोत. याच्या आधी आपण फुलाचे भाग हे पाहिलेले आहेत लैंगिक प्रजननामध्ये, आणि आज आपण एक विशिष्ट प्रक्रिया बघणार आहोत. त्या प्रक्रियेचं नाव आहे परागण. आता इथं दोन शब्द एकसारखे आहेत. पहिला शब्द आहे परागण. परागण ही प्रक्रिया आहे आणि परागकण हे पुयुग्मक आहे. या दोन गोष्टी नीट लक्षात ठेवायच्यात आपण. बघा, परागण प्रक्रिया म्हणजे काय? बघा, परागकोशातील परागकण कुक्षीवर येऊन पडण्याच्या प्रक्रियेला काय म्हणायचं? परागण म्हणायचं. आता काय होतंय बघा, हे फूल आहे आणि ह्या फुलामध्ये ही स्त्री केसर आहे आणि हे पुंकेसर आहे. तर ह्या पुंकेसराचे आपण काल भाग व्यवस्थित डिटेलमध्ये अभ्यासलेले आहेत. तर ह्या पुंकेसरामध्ये हा जो गोल दाखवला आहे हा परागकोश असतोय आणि ह्याच्यामध्ये जे छोटे 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 आहेत ते पुयुग्मक परागकण आहेत. तर हे परागकण कुक्षीवर येऊन पडतात, बरोबर आहे. स्त्री केसरामध्ये आपण बघितलेलं आहे खाली अंडाशय असते, हा दांड्याचा भाग म्हणजे कुक्षीवृंत असते आणि वरच्या टोकाला जी कुक्षी असते. तर परागकण कुक्षीवर येऊन पडण्याच्या प्रक्रियेला काय म्हणायचं? परागण म्हणायचं, बरोबर आहे. मग आता हे परागकण कसे येऊन पडतात? तर वारा, पाणी, कीटक आणि पक्षी हे माध्यम आहेत ह्या परागकणांना कुक्षीवर येऊन पडण्यास कारणीभूत किंवा मदत करणारे जे आहेत ते आहेत, त्याला आपण काय म्हणतो? माध्यम. कोणते कोणते आहेत? वारा, पाणी, कीटक आणि पक्षी हे चार घटक कोणत्या प्रक्रियेस मदत करतात? परागण प्रक्रियेस मदत करतात. आता परागणाचे प्रकार किती आहेत? दोन, स्वयंपरागण आणि परपरागण. आता स्वयंपरागण कशाला म्हणायचं? परागण म्हणजे काय तर कळालं तुम्हाला. जर परागण प्रक्रिया ही एकाच झाडातील झाड आहे, त्याच परागकण त्याच फुलातील त्याच कुक्षीवर जाऊन पडतात किंवा एकाच झाडातील दोन वेगवेगळ्या फुलांमध्ये जर परागण प्रक्रिया होत असेल तर त्याला स्वयंपरागण म्हणायचं. बघा, एकाच फुलात होत असेल परागण प्रक्रिया किंवा एकाच झाडातील दोन फुलामध्ये परागण प्रक्रिया होत असेल तर त्याला स्वयंपरागण म्हणायचं. आणि परपरागण, आता परपरागण कशाला म्हणायचं? तर इथं बघा, एकाच जातीच्या दोन भिन्न वनस्पतीमध्ये जर परागण प्रक्रिया होत असेल तर त्या प्रक्रियेला काय म्हणायचं? परपरागण प्रक्रिया, बरोबर आहे. तर हा भाग इथं समजलेला असेल. आता आपण चालू करणार आहोत वनस्पतीतील लैंगिक प्रजनन. हा एक मध्येच भाग दिलेला आहे. आणि मग आता प्रजननची व्याख्या पुन्हा एकदा आठवा. प्रजननामध्ये सजीव आपल्यासारखाच दुसरा जीव निर्माण करतोय त्याच प्रजातीचा, त्याला आपण काय म्हणत होतो? प्रजनन. प्रजननाचे आपण दोन भाग बघितलेले आहेत, अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन. अलैंगिक प्रजननाचा डिटेल अभ्यास आपण केलेला आहे आणि ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मुद्दाम मी लैंगिक प्रजननाचे दोन टप्पे डिटेलमध्ये तुम्हाला शिकवलेले आहेत, बरोबर आहे. कोणते दोन टप्पे शिकवलेले आहेत? की लैंगिक प्रजननामध्ये आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वनस्पतीतील लैंगिक प्रजनन. तर लैंगिक प्रजननामध्ये दोन टप्पे असतात. कोणते दोन टप्पे असतात? बघा, पहिला टप्पा आहे युग्मक निर्मिती आणि दुसरा टप्पा आहे फलन. तर आता एक एक टप्पा आपण बघणार आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये युग्मक निर्मितीमध्ये तुम्हाला माहिती आहे, बघा परत ह्याला आपण काय म्हणतो? पुयुग्मक. आणि या रचनेला आपण काय म्हणतो? स्त्रीयुग्मक म्हणतो. पुयुग्मकाचे किती भाग आहेत ते पण आपण पाहिलेले आहेत. खाली वृंत म्हणतो आपण आणि वर जे आहेत ह्याला परागकोश म्हणतो.
आणि आत्ताच मी सांगितलं होतं की परागकोशामध्ये हे जे परागकण तयार होतात हे पुयुग्मक आहेत, म्हणजे युग्मक निर्मिती होते. आता इथं हे परागकण हे अर्धसूत्री विभाजनाने तयार होतात, हेही लक्षात ठेवायचं. इथं गुणसूत्रांची संख्या काय असते? निम्मी असते. लक्षात येतंय? आता बघा स्त्री युग्मक कसं तयार होते. आता इथं स्त्री युग्मक तयार होत असताना बघा, हा जो मोठा आहे हा काय आहे? अंडाशय आहे. आणि अंडाशयामध्ये तुम्ही जर व्यवस्थित आकृती बघितलात तर असे छोटे छोटे गोल गोल भाग दिसायला लागलेत. हा जो गोल भाग आहे ह्याला एक विशिष्ट नाव दिलेलं आहे. लक्षात ठेवायचंय, भ्रूणकोश. तुम्ही कोश पाहिलेला आहे, रेशीम किड्याचा कोश असतोय. कोश म्हणजे एक अशी विशिष्ट पिशवी की ज्याच्यामध्ये इथं काय तयार होतात बघा, एक अंडपेशी तयार होते आणि ही अंडपेशी कशी असते? एकगुणित असते. आणि दुसरा मुद्दा म्हणजे इथं 2 एकगुणित ध्रुवीय केंद्रक तयार होतात. काय तयार होतात? 2 एकगुणित ध्रुवीय केंद्रक तयार होतात. बघा, युग्मक निर्मितीमध्ये परत इथं अंडपेशी जी असते ती काय आहे? अर्धगुणसूत्री विभाजनाने एक गुणित तयार झालेली आहे. एक गुणित पेशी म्हणजे काय? की जिथं गुणसूत्रांची संख्या परत निम्मी झाली आहे. आणि हा सगळा भाग कधी तयार होतोय? तर आपल्याला माहिती आहे की झाडाला कळी लागते, कळीची वाढ होतीये आणि मग ती फूल फुलतंय. बरोबर आहे? ते फूल फुलल्यानंतर म्हणजेच पूर्ण वाढ झाल्यानंतर युग्मक निर्मिती होते. माझा सांगण्याचा उद्देश इथं तोच आहे की कळी अवस्थेमध्ये युग्मक तयार होतात का किंवा तिथं आपल्याला दिसतात का? तर नाही. तर ते फुलाची पूर्ण वाढ झाल्यानंतर तिथं त्या ठिकाणी युग्मक तयार होतात. पुयुग्मक म्हणजे इथं आपण परागकण बघितलेला आहे आणि स्त्री युग्मक म्हणजे काय? इथं अंडपेशी बघितलेली आहे. तर युग्मक निर्मिती पहिला टप्पा तुम्हाला समजलेला असेल. आता आपण बघणार आहोत फलन प्रक्रिया, दुसरा टप्पा. तर फलन प्रक्रियेमध्ये बघा आता काय होतंय. दुसरा टप्पा आहे फलन. आता बघा, तुमच्या पुस्तकामध्ये इथं ह्या 4 आकृत्या दाखवलेल्या आहेत. बघा, पहिल्या आकृतीमध्ये परत बघा कुक्षी दाखवलेली आहे, कुक्षीवृंत दाखवलेला आहे, अंडाशय दाखवलेला आहे आणि हे असे भ्रूणकोश तयार झालेले दाखवलेले. बरोबर आहे? आणि काय झालंय? परागण प्रक्रिया झाली आहे. आता परागण म्हणजे काय परत डिटेल सांगायची गरज नाहीये तुम्हाला, म्हणूनच मी हा भाग आधी शिकवलेला आहे. तर काय झालंय? ह्या कुक्षीवर परागकण येऊन पडलेलं दिसतं. बघा इथं दाखवलेलं आहे, हा परागकण आहे, ही कुक्षी आहे, हा कुक्षीवृंत आहे आणि हा पूर्ण काय आहे? अंडाशय. तर आता ही नावं थोडीशी आपण इकडचे तर तुम्हाला माहिती आहे. बरोबर आहे? आता काय होतं बघा, परागकण कुक्षीवर येऊन पडतोय. कुक्षी कशी असते? ही चिकट असते. चिकट का असते? तर हा परागकण परत उडून जाऊ नये म्हणून. आणि विशेष म्हणजे ह्या परागकणाला पोषण मिळून हा परागकण इथं रुजला पाहिजे. बरोबर आहे? गेल्या वर्षी तुम्ही एक भाग शिकला होता बघा, रसायन अनुवर्तन हालचाल. तर परागकणांची परागनलिकेची अंडपेशीच्या दिशेने होणारी वाढ, म्हणजे परागनलिका वर वाढतीये का किंवा इतर दिशेला वाढतीये का? नाही. तर तिथं काही विशिष्ट प्रकारचे रसायनं स्त्रवले जातात की ज्यामुळं हा जो परागकण आहे त्याच्यापासून ही परागनलिका तयार होतीये, जी की दुसऱ्या आकृतीमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे बघा. आणि ही परागनलिका कुठल्या दिशेने वाढतीये? भ्रूणकोशाच्या दिशेने. आणि ह्या परागनलिकेमध्ये जर तुम्ही डिटेलमध्ये बघितलात तर इथं
2 पुयुग्मक तुम्हाला दिसत आहेत. पुयुग्मक. आणि ही जे नाव दिलेलं आहे ती परागनलिका. आता बघा, लिहित असताना सुद्धा आपल्याला हा भाग समजलेला आहे. तर पहिला मुद्दा आपण फलन प्रक्रियेत काय म्हणतो की परागकण कुक्षीवर येऊन पडतो, कुक्षी चिकट असते, तिथे परागकण रुजतो. परागकणापासून परागनलिका ही आता कुठल्या, ही पोकळ असा कुक्षीवृंत आहे, रिकामी जागा आहे कुक्षीवृंतामध्ये. तर कुक्षीवृंतामधून परागनलिका कुठं जातीये, ह्या अंडपेशीच्या दिशेने त्याची वाढ व्हायला सुरू होतीये. आणि प्रत्येक परागनलिकेमध्ये किती पुयुग्मक असतात, 2 पुयुग्मक. अनेक परागकण तिथं रुजतात, अनेक परागनलिका. आता इथं जेवढे काही अंडपेशी आहेत, प्रत्येक नवीन परागनलिका इथं येणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी पुयुग्मक तिथं सोडले जाणार आहेत. बरोबर आहे. तर सगळेच काही आपण दाखवू शकत नाहीत, म्हणून इथं आपण एकच नलिका दाखवली आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की एकच परागनलिका. तुम्ही जर फुल तोडून बघितलात, कुक्षीवृंत तोडून जर बघितलात, तर त्याच्यामध्ये पांढऱ्या पांढऱ्या परागनलिका, तुम्हाला अनेक परागनलिका गेलेल्या दिसतील तिथं. आता ही परागनलिकेची वाढ झाली, इकडं आलं. तिसऱ्या आकृतीमध्ये त्यांनी काय दाखवलंय बघा. ही परागनलिका इथं आल्यानंतर ह्या परागनलिकेचं अग्र फुटतंय आणि 2 पुयुग्मक जे आहेत ह्या भ्रूणकोशामध्ये सोडले जातात. आता हे इथं दाखवायला थोडंसं अवघड जातंय, म्हणून त्यांनी हाच भाग मायक्रोस्कोपमध्ये म्हणजे सूक्ष्मदर्शकामध्ये दाखवलेला आहे आणि त्याचा मोठी आकृती तुम्हाला इकडं काढून दाखवलेली आहे, जी की पुढची आकृती आहे. बघा, थोडासा मोठा भाग करून दाखवलेला आहे. तर याच्या एका बाजूला 3 पेशी असतात आणि इथून ही जी दाखवलेली आहे परागनलिका आलेली दाखवलेली आहे. आता बघा, इथं मध्यभागी ही अंडपेशी असते आणि त्याच्या बाजूला ह्या सहपेशी असतात. तर हे सहपेशीतून आतमध्ये जाऊन अंडाशयामध्ये सहपेशीतून इथं फुटतंय, एक पुयुग्मक अंडपेशीशी संयोग होतोय. बघा, इथं 2 पुयुग्मक जे आहेत, ह्याला नाव दिलेलं आहे सहपेशी, सहाय्य पेशी नाव दिलेलं आहे. ही जी मध्यभागी दाखवलेली आहे तिला नाव दिलेलं आहे अंडपेशी. त्याच्यानंतर इथं जे हे 2 दाखवलेले आहेत हे ध्रुवीय केंद्रक. आणि हे खालच्या ज्या आहेत त्या प्रतिपदस्थ पेशी आहेत. खालच्या ज्या दाखवलेल्या आहेत त्या काय आहेत, प्रतिपदस्थ पेशी आहेत. तर आता ज्या वेळेस ही परागनलिका भ्रूणकोशामध्ये, हा जो पूर्ण दाखवलेला आहे हा भ्रूणकोश आहे, हा छोटासा दाखवलेला त्याचा मोठं करून दाखवलेला आहे. आता इथं काय झालंय, इथं परागनलिकेचा अग्र फुटले आणि 2 पुयुग्मक इथं आतमध्ये सोडले गेलेले आहेत. तर त्यातला एक पुयुग्मकाचा संयोग हा कुणाशी व्हायला लागलाय, अंडपेशीशी होतोय. आणि ह्याचा पुयुग्मकाचा संयोग होतोय आणि ह्याच्यापासून काय तयार होतोय बघा, युग्मनज. याच्यापासून काय तयार होतोय, युग्मनज तयार होतोय. तर हा जो दुसरा आहे पुयुग्मक, त्याचा दुसऱ्या पुयुग्मकाचा ह्या ध्रुवीय केंद्रकाशी संयोग होतोय आणि ह्या दोघांचा संयोग होऊन जे तयार होते त्याला भ्रूणपोष असं म्हणतात. काय म्हणायचं थोडंसं बघा, भ्रूणपोष. हे भ्रूणपोष का तयार होतंय तर बघा, आता बघा
कोश वेगळा, पोष वेगळा. जसं परागकण आणि परागण हे दोन्ही शब्द वेगवेगळे जसे आहेत. कोश म्हणजे मी पिशवीसारखा भाग म्हणून सांगितलाय ज्याच्यामध्ये अंडपेशी असते, आणि हा भ्रूणपोष म्हणजे एक ऊर्जादायी पदार्थ आहे. बरोबर आहे की जो बी रुजताना किंवा इतर वेळी त्या बियापासून ज्यावेळेस वनस्पती तयार होत असते त्यावेळेस ज्यावेळेस पेशी अनेक पेशी तयार होणार आहेत त्यावेळेस त्यांना ऊर्जेची गरज असते आणि ती गरज भागवण्यासाठी हा भ्रूणपोष कार्यरत असतो. तर आता तुमच्या हे सगळं लक्षात आलेलं आहे. आणि अंडपेशी आणि पुयुग्मक यांचा संयोग होऊन युग्मनज तयार होण्याची प्रक्रिया म्हणजे फलन प्रक्रिया. फलन कशाला म्हणायचं तर स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक यांचा संयोग होऊन जे युग्मनज तयार होतोय त्याला काय म्हणायचं फलन. आता तुम्हाला माहिती आहे अंडपेशी यन आहे, पुयुग्मक यन आहे, बरोबर आहे. तर युग्मनज काय असतोय 2n, म्हणजे इथं गुणसूत्रांची संख्या दुप्पट झालेली आहे, बरोबर आहे, द्विगुणित झालेली आहे. लक्षात येते. आणि आता बघा लक्षात ठेवा की ह्या पूर्ण अंडपेशी आणि भ्रूणकोश या पूर्ण जे रचना तुम्हाला दिसायला लागली आहे त्याला एक नाव दिलेलं आहे, ते लक्षात ठेवायचंय बीजांड. काय नाव ठेवायचंय लक्षात ठेवायचंय बीजांड. हे पूर्ण ही पिशवी त्याला भ्रूणकोश म्हणलो होतो आपण. आतमध्ये असणारी पेशी अंडपेशी म्हणलो होतो. तर हे अंडपेशी आणि भ्रूणकोश मिळून जे रचना तयार झाली आहे त्याला बीजांड म्हणतात. आणि आता ह्या प्रक्रियेनंतर फलन प्रक्रियेनंतर बीजांडाचं रूपांतर कशामध्ये होते बी मध्ये होते. या बीजांडापासून काय तयार होते बी तयार होते. तर बघा हे पूर्ण जे अंडाशय असते ह्या अंडाशयाचं रूपांतर फळामध्ये होते. लक्षात ठेवायचं बीजांडाचं रूपांतर बियामध्ये होतंय. तर अंडाशय जे आहे त्याचं रूपांतर फळामध्ये होतं. लक्षात ठेवायचं. बघा बरेचदा आपण बघतो की अनेक फळांमध्ये एकच बी असते. उदाहरणार्थ आंबा, तर तिथं एकच बीजांड असणार आहे, बरोबर आहे. पण सीताफळासारखं जे फळ आहे त्याच्यामध्ये अनेक बिया असतात, मग तिथं अनेक बीजांड असतात. लक्षात येते. तर इथं आपल्या पुस्तकामध्ये हा भाग इथं दिलेला आहे. तर तुम्हाला वनस्पतीतील लैंगिक प्रजननामध्ये फलन प्रक्रिया आणि युग्मक निर्मिती प्रक्रिया पाहिलेली आहे. आता महत्वाची जी प्रक्रिया आहे ती म्हणजे काय आहे बीजांकुरण. आणि मग बीजांकुरण झाल्यावरच नवीन वनस्पती तयार होते आणि त्यालाच आपण प्रजनन असं म्हणतो, बरोबर आहे. तर याच्यामधला शेवटचा मुद्दा जो आहे तो आहे बीजांकुरण. बीजांकुरणाच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला आता माहिती आहे की आपण बी ज्यावेळेस जमिनीत पेरतो त्यावेळेस लगेच वनस्पती उगवून येते का नाही. बरेचदा काय होतं की ते बी रुजतच नाही. तर अनुकूल परिस्थिती तिथं पण महत्वाची आहे. अनुकूल परिस्थिती म्हणजेच तिथं पाणी असेल, पोषक द्रव्ये असतील, त्या मातीमध्ये पाणी आणि पोषक द्रव्ये वगैरे बियांना मिळाल्यावर ते बी काय होते रुजते आणि त्याच्यापासून नवीन वनस्पती तयार होते. तर इथं नवीन वनस्पती या सगळ्या प्रक्रियानंतर तयार होते. तर वनस्पतीतील लैंगिक प्रजनन जे आहे ते तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. थँक्यू.